झी 24 तास एक पाऊल पुढे। 26/11चा दहशतवादी अजमल कसाबला येरोडा जेलमध्ये फाशी देण्यात आली आहे। त्याच्या फाशीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। थेट येरोडा जेल जवळून आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया। मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यात पकडला गेलेला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबला पुण्यात फाशी देण्यात आलेली आहे। पुण्याच्या याच येरोडा कारागृहामध्ये आज सकाळी 7:30 वाजता अजमल कसाबला फासावर लटकवण्यात आलं। अजमल कसाबला मंगळवारी पहाटे पुण्याच्या या येरोडा कारागृहात आणण्यात आलेलं होतं। कसाबनं राष्ट्रपतींकडे देखील या सर्वांनंतर दयेसाठी अर्ज केला होता, मात्र राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला आणि कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं। कसाबला ज्यावेळेस त्याच्या सेलमधून फाशीसाठी नेण्यात येत होतं त्यावेळेस तो अत्यंत शांत होता। कुठलीही चेहऱ्यावर त्याच्या भाव नव्हते, कुठलीही निर्विकार पद्धतीने तो फाशीला सामोरं गेला। त्यानंतर कसाबला येरोडाचं हे जे कारागृह आहे त्याच्या आतमध्येच दफन करण्यात आलेलं आहे, मात्र त्याची माहिती फाशीच्या वेळेस जे लोक उपस्थित होते त्यांनाही माहिती देण्यात आलेली नाही की कसाबला कुठे त्याची मृतदेह नेण्यात येणार आहे आणि कुठं फाशी देण्यात येणार आहे। कसाबच्या ह्या फाशीच्या शिक्षेनंतर, या चर्चेनंतर येरोडा कारागृहाच्या बाहेर मोठी गर्दी जमा झाली होती, त्यामुळे पोलीस बंदोबस्त सकाळनंतर या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। कसाबचा 26/11वरील हल्ल्यातला जो क्रूरकर्म आहे कसाब, त्याचा या अशा पद्धतीनं पुण्यामध्ये येरोडा कारागृहामध्ये आज अंत झालेला आहे आणि त्याला याच ठिकाणी दफन करण्यात आलेला आहे। कसाबचा हा अंत म्हणजे 26/11च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या, जखमी झालेल्या निरपराध नागरिक आणि पोलिसांना श्रद्धांजली म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।